श्री राम समर्थ. समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे, श्रवण करूया. मायेकरिता माया दिसे, मायेकरिता माया नासे, मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा समर्थ म्हणाले. मायेकरिता माया दिसे. मूळ माया कोण आहे? केवळ कार्यकारण म्हणून कार्याला उभी आहे. मूळ पुरुषच तिचा कर्ता आहे. आता मूळ माया शिकवण देण्यासाठी संत सज्जनाच्या मुखातून श्री शारदेच्या स्वरूपात गुरु शिष्यांच्या माध्यमाद्वारे प्रगट होत असते आणि हीच मूळ माया शिष्याचे अंतर्मय निर्मळ करून देत असते. त्यामुळे ज्ञानदीप प्रज्वलित करते आणि देहातच परम अर्थाचा लाभ करून घेत असते. आता भाग दिलेला आहे, मायेकरिता माया दिसे. आता प्रत्यक्षपणे आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, आपण एखादं काम करत राहिलो, ते काम आपल्याकडून उत्तम रीतीने घडून गेलं तर कोणाची वाहवा होते हो? सांगा तुम्हीच, कोणाची वाहवा होते? तर आपल्याच देहाची वाहवा होते. परंतु आपल्याला जाणीव असली पाहिजे की आपल्या या देहाकडून हे कार्य कोणी करून घेतलेलं आहे. तर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, अंतरीचा अंतरात्मा. ज्याप्रमाणे कर्ता कोण हे जर समजलं तर नक्कीच आपल्याला त्याची ओळख पटलेली आहे. मी कर्ता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी. श्रीराम कर्ता म्हणसी, तेथे यश, कीर्ती आणि प्रताप. म्हणून आपल्याकडून चांगले कर्म घडले असतील तरी त्याचं स्मरण असलं पाहिजे, आणि जरी वाईट कर्म जर घडत असतील तरी त्याच्या स्मरणामध्ये आपला देह असला पाहिजे. कारण जी वाईट संगत आपल्याला प्राप्त झालेली आहे, आपल्याला जी वाईट सवय लागलेली आहे, ती सोडवण्यासाठी प्रत्यक्षपणे परमेश्वर आपल्यासाठी आलेला आहे. मायेकरिता माया नासे. आता नाचते कोण? तर आपली माया. कारण प्रत्यक्षात पाहायला गेलो तर माया ही नाशिवंत आहे, शाश्वती नाही आहे. ज्यावेळी आपला देह जन्माला आला त्यावेळी सर्वकडे बघा आनंदाचा दिवस होता. परंतु हा देह जेव्हा निघून जाईल ना, तेव्हा घरामध्ये एक दिवस पण ठेवू शकत नाहीये. कारण त्या देहाला संपूर्णपणे एका दिवसाच्या आतच, बरोबर ना, सर्व कार्य करून मोकळे व्हायचं असतं. विचार करा. मग मायेकरिता माया नासे सांगितलेलं आहे. मग माया नाचते का? कारण नाशिवंत आहे. मायेकरिता लाभ असे. आता लाभ कशामध्ये आहे? आपल्या घराच्या उंबरट्याला शुभ लाभ दिलेला असतं. बघा, स्टिकर लावलेलं असतं, रांगोळी काढलेली असते. अहो, पण रांगोळी काढून उपयोग काय? घरातली माणसं तर ऐकायला हवीत. सकाळी उठल्याबरोबर यांच्या घरामध्ये सारखी कटकट. विचार करा. मायेकरिता लाभ असे. मग लाभ कशामध्ये आहे? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कटकट असते, भांडण असते. अहो, शेजारी आपल्याला विचारायला येतात, काय हो, कशावरशी भांडण झालं? कशाला तुम्ही एवढे ओरडत होतात? आपण त्यांना उलट उत्तर देत असतो. अहो, तुम्ही कशाला आम्हाला बोलायला आलात? आम्ही आमचं बघून घेऊ. म्हणजे विचार करा, मायेकरिता लाभ असे, मायेकरिता माया नसे. मग माया नाचते कुठे? ते आपल्याला चांगले सांगायला आले होते, परंतु आपणच आपल्या रागामध्ये, क्रोधामध्ये, मत्सरामध्ये आपण त्यांचा काय केलेला आहे? तिरस्कार केलेला आहे.
संपूर्णपणे आपण त्यांना बघा उलटसुलट उत्तरं दिलेली आहे. परंतु जर परमार्थ मार्ग असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये कधीही कटकट होणार नाहीये. हा, भांड्याला भांडा लागेल, परंतु इतका आवाज, इतकी कटकट, इतकी भांडणं होणार नाहीत. कारण आपणच आपला देह समर्थांनी, प्रत्यक्ष परमेश्वरांनी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता या 8 विषय विकारांपासून आपला देह सुरक्षित ठेवलेला आहे. कशावरून आपल्यामध्ये चिंता येत असते? कशावरून आपल्यामध्ये संशय येत असतो? अहो, आपल्या शर्टावर एखादा केस जरी असलेला असला ना, तरी बघा प्रत्यक्षपणे आपल्यावरती संशय येत असतं. परंतु असे संशय येऊच शकत नाही. कारण आपला देह हा उत्तमाचा असला पाहिजे. आपले कर्मही उत्तमाचे असले पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणालेत, माया करिता माया दिसे, मायाच दिसत असे, परब्रह्म दिसत नाही. आपल्याला हवा जाणून बघा प्रत्यक्षपणे स्पर्श करून निघून जाते. वाऱ्याने पिशव्या उडताना दिसत असतात, कपडे उडताना दिसत असतात, परंतु दिसते का हो? नाही दिसत. मग त्याचप्रमाणे मायेकरिता माया नासे. माया कशामुळे नासत असते? अहो, आपल्याला काय कमी व्यसनं आहेत? आपल्याला ते जर खाल्लं नाही तर आपल्याला पोट साफ होत नाही. अहो, विचार करा, मायेकरिता माया नासे. त्या दुकानावर, त्या टपरीवर लिहिलेलं आहे, ते खाल्ल्यानं आजार होत असतात. आपण सिगारेट ओढायचो बघा, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. काय व्यसनामध्ये आपला देह अडकलेला आहे? का समर्थांना हा भाग सांगायला लागलेला आहे? अहो, सिगारेट घेऊन बघा हल्लीची पोरं, कॉलेजमधली बघा, विचार करा, काही पोरी सुद्धा वाईट व्यसनाला लागलेल्या आहेत. त्यांना सोडवणार कोण? कलियुग आहे. कलियुग म्हणे ब्रह्मासी, जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जीवा रक्षणारांसी. का सांगितलेला आहे? कलीचा महिमा संपूर्णपणे जर पाहायला गेलो ना, ते कृतयुग सारखं नाही हो. कलियुग चालू आहे, कलियुग. यामध्ये आपण सुद्धा उत्तमाचं असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याप्रमाणे आपली मुलं, आपल्या मुली उत्तम रीतीने कार्य करून या प्रगतीपथावर, या परमार्थाच्या मार्गावर असलेले पाहिजेत. तरच प्रपंच कसा करायचा, संसार कसा करायचा, परमार्थ कसा करायचा आहे याची जर जाणीव नसेल ना, तर शेवटी जीवन, आयुष्य संपूर्णपणे फुकट आहे. आयुष्य कसं जगायचं हेच जर माहीत नसेल तर आजचा दिवस जसाच गेला तसाच उद्या आपण ढकलत असतो. पण आयुष्यात काय कमवलं? जमा नावे शून्याकार. बरोबर ना? पृथ्वीवर वज असण्यापेक्षा काहीतरी उत्तमाचं कर्म आपल्या या देहाकडून घडता यायला हवं. म्हणून समर्थ म्हणाले, मायेकरिता लाभ असे. लाभ कशामध्ये आहे? आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये बघा जॉब असतो, त्या जॉबमधून पैसा मिळाला, पगार मिळाला, पेमेंट मिळाला की आपण त्या पैशाचा वापर कशामध्ये तरी गुंतवून ठेवत असतो की तिथून मला प्रॉफिट होईल, जास्त नफा मिळेल. परंतु जर आपल्याला डोकंच नसेल कुठे इन्व्हेस्ट करायची आहे, बरोबर की नाही, कुठे आपल्याला जास्त परतावा मिळेल, आपण सर्व पैसा आलेला घालवून टाकतो एखाद्या लोभामध्ये. महिनाभर आपण कष्ट करत असतो आणि 2 दिवसात आपण त्या पैशाचा वापर सुद्धा करत नाही. सर्व पैसे बघा त्या लोभाच्या पायी सर्व गेलेले आहे. म्हणून समर्थ म्हणाले, मायेकरिता माया दिसे. ही शिकवण आपल्याला हवी आहे ना संतांची. तरच आपल्याला जी वाईट व्यसनं, वाईट वळण लागलेले आहेत ते उत्तम रीतीने चांगल्या मार्गावर
आपला देह दिसून येईल. मायेकरिता माया दिसे, मायेकरिता माया नसे, मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा. जय जय रघुवीर समर्थ.